बघा थर्मोडायनेमिक्स या टॉपिकवरचे फिजिक्सचा थर्मोडायनेमिक्स बघतोय आपण. त्याच्यातले बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे क्वेश्चन्स आता डिस्कस करूया. त्यातला पहिला क्वेश्चन पेपर आहे जुलै 2022. पहिला एमसीक्यू बघा, इथे वेगवेगळे ग्राफ त्यांनी काढून दिलेले आहेत. ए ग्राफ ऑफ प्रेशर व्हर्सेस व्हॉल्यूम फॉर अन आयडियल गॅस फॉर डिफरंट प्रोसेसेस इज ॲज शोन इन द ग्राफ. कर्व ओ ए रिप्रेझेंट्स. काय बघा, कर्व ओ ए अशी लाईन आहे. हे जर तुम्ही बघितलं तर इथं हे जर इकडं वाढवलं तुम्ही तर इथलं हे जे काही प्रेशर आहे हे प्रेशर कॉन्स्टंट राहते. याचा अर्थ ओ ए ही प्रोसेस कॉन्स्टंट प्रेशरला कॅरी आउट केलेली आहे. बघा, लक्षात येते का? मग ज्या अर्थी हे कॉन्स्टंट प्रेशरला कॅरी आउट केलेलं आहे त्या अर्थी ही आयसोबेरिक प्रोसेस आहे. ही जी ओ डी दिसते इकडून इकडं असं व्हर्टिकल आहे. हे जर पुढं वाढवलं तुम्ही तर इथं तुम्हाला व्हॉल्यूम मिळेल, तो कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल. याचा अर्थ ही ओ डी आहे ती आयसोकोरिक प्रोसेस आहे. हे बाकीचे ओबी आणि ओ सी तुम्ही आयसोथर्मल मध्ये घेऊ शकताय त्यांना. त्यामुळं हे जे त्यांनी विचारलेलं जे आहे ओ ए आहे ते आयसोबेरिक मध्ये येते. त्याच्या पुढचा प्रश्न बघा, 1 मार्काचा. इन विच थर्मोडायनेमिक प्रोसेस टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. मग इंटरनल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ज्या अर्थी इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहते त्या अर्थी टेम्परेचर कॉन्स्टंट पाहिजे. टेम्परेचर कॉन्स्टंट राहण्यासाठी ती प्रोसेस कसली पाहिजे? आयसोथर्मल पाहिजे. हे त्याचा आन्सर आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन प्रॉब्लेम दिलेला आहे. ए सिस्टम रिलीजेस 125 किलो जूल ऑफ हीट while 104 किलोजूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टम. याचा अर्थ हे कॉम्प्रेशन आहे. कॅल्क्युलेट द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. या प्रकारचे प्रॉब्लेम घेतलेले आहेत आपण. ज्या अर्थी सिस्टम एवढी हीट एनर्जी रिलीज करते म्हणजे Q इक्वल टू -125 किलो जूल ही व्हॅल्यू आहे. त्यानंतर वर्क इज डन ऑन द सिस्टम, त्यामुळे वर्कडन तुम्हाला मायनस घ्यावं लागेल. एक्सपान्शनचं वर्कडन प्लस घ्यायचं आहे, कॉम्प्रेशनचं वर्कडन मायनस घ्यायचं आहे. आणि इंटरनल एनर्जी त्यांनी विचारले. तर आपण फिजिक्स मध्ये थर्मोडायनेमिक्स मध्ये फर्स्ट लॉ असा वापरतो. मला पाहिजे आहे चेंज इन इंटरनल एनर्जी पाहिजे. मग डेल्टा यू इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. क्यू ची व्हॅल्यू आहे -125 मायनस डब्ल्यू ची व्हॅल्यू आहे -104. म्हणजे टोटल बघा, हे मायनस मायनस प्लस होणार म्हणजे -21 किलो जूल हे त्याचा आन्सर येणार. आणि आपण प्रॉब्लेम्स मध्ये पण ते सोडवून दिलेलं आहे, बघून घ्या. त्याच्या पुढे आहे स्टेट 0th लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. हे सुद्धा सगळं डिस्कस आपण ऑलरेडी थेरी लेक्चर्स मध्ये केलेलं आहे, तेव्हा ते सगळं बघून घ्या. तेव्हा हे टोटल जे काय आहे 3 आणि 2 5, इथे 1 मार्काचा हा एक क्वेश्चन, एमसीक्यू 1 मार्काचा, 2 5 आणि 2 7, टोटल 7 मार्काचे प्रश्न या टॉपिक वरती विचारलेले आहेत. त्याच्या पुढे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन पेपर आहे मार्च 2022. फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स इज कन्सर्न्ड विथ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज थर्मोडायनेमिक प्रोसेस. त्याची डेफिनेशन द्या आणि कोणतेही 2 टाइप्स सांगायचे फक्त. त्याला 2 मार्क. सिंपल क्वेश्चन. व्हॉट आर मेकॅनिकल इक्विलिब्रियम अँड थर्मल इक्विलिब्रियम, यांच्या पण डेफिनेशन द्यायच्या आहेत. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे इनिशियल प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ ए गॅस एनक्लोज्ड इन ए सिलेंडर आर. हे आहे इनिशियल प्रेशर, हा आहे इनिशियल व्हॉल्यूम. इफ द वर्क डन
इन कॉम्प्रेसिंग द गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज 150 जूल. वर्कडन कॉम्प्रेशनचं वर्कडन दिलेलं आहे, ती व्हॅल्यू मायनस घ्या. फाइंड द फायनल व्हॉल्यूम ऑफ द गॅस, V2 फाइंड आउट करा. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. तेव्हा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते सगळं मांडून देतोय, फॉर्म्युला पण तयार करून देतोय, बाकीच तुमचं तुम्ही सोडवा. इनिशियल प्रेशर दिलेलं आहे, इक्वल टू 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर इनिशियल व्हॉल्यूम दिलेलं आहे, आपण नोटेशन मध्ये VI वापरले त्याला, 6 × 10⁻³ मीटर क्यूब. ज्या अर्थी हे कॉम्प्रेशन आहे त्या अर्थी वर्कडन मायनस घ्यावं लागेल असेल. आणि वर्कडनचा फॉर्म्युला, वर्कडन इक्वल टू प्रेशर इंटू VF मायनस EI. हा फॉर्म्युला तेवढा फक्त यूज करा आणि हे सोडवा, मग तुम्हाला त्याचा फायनल व्हॉल्यूम मिळेल. तेव्हा इथं सुद्धा 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7 असं मिळून टोटल याच्यामध्ये सुद्धा 7 मार्काचे प्रश्न मार्च 2022 ला विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2023. द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, परत तोच MCQ आलेला आहे, इज कन्सर्न विथ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा प्रॉब्लेम आपण प्रॉब्लेमच्या लेक्चर्स मध्ये सोडवून घेतलेला आहे. आयडियल मोनो ॲटॉमिक गॅस इज अडियाबॅटिकली कॉम्प्रेस्ड. याचा अर्थ ही अडियाबॅटिक प्रोसेस आहे, सो दॅट इट्स फायनल टेम्परेचर इज ट्वाइस इट्स इनिशियल टेम्परेचर. आणि हे प्रेशर आणि टेम्परेचरशी रिलेटेड असलेला प्रॉब्लेम आहे. सो कॅल्क्युलेट द रेशो ऑफ फायनल प्रेशर टू इट्स इनिशियल प्रेशर. हे सोडवून दिलेलं आहे, जरा काळजीपूर्वक बघा हे, कारण याच्यामध्ये टेकिंग लॉग ऑन बोथ साइड वगैरे जरा थोडंसं काम करावं लागतंय. 2 मार्काच्या दृष्टीने योग्य नाही आहे, ह्याला कमीत कमी 3 मार्क द्यायला पाहिजे. बघा तो प्रॉब्लेम दिलेला आहे सोडवून आपण. हा प्रॉब्लेम थोड्या वेळापूर्वीच झालेला आहे, सेम प्रॉब्लेम परत एकदा विचारलाय 2 मार्काला. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर द वर्क डन ड्युरिंग अन आयसोथर्मल प्रोसेस. हे पण झालेलं आहे आपलं, सिंपल डेरिव्हेशन आहे, करून ठेवा. तेव्हा हे टोटल इथं 2 आणि 2 4 2 6 आणि 1 7, इथं सुद्धा 7 मार्काला प्रश्न या टॉपिक वरती विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2023. द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डील्स विथ द ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी. हीटशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, हीट एनर्जी, आपलं साधं रूल कसं आहे, हीट एनर्जी ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर रिजन टू लो टेम्परेचर रिजन. मग जर लो टेम्परेचर रिजन म्हणजे कूलर बॉडीकडून हाय टेम्परेचर बॉडीकडं, म्हणजे ज्याचं टेम्परेचर कमी आहे तिकडून हायर टेम्परेचर बॉडीकडं जर हीट एनर्जी ट्रान्सफर करायची असेल तर वर्क डन करावंच लागेल. अशा पद्धतीनं हीट ट्रान्सफरशी रिलेटेड असलेला तो सेकंड लॉ आहे. त्याच्यानंतर आहे ड्रॉ PV डायग्राम अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वर्क डन. PV डायग्राम ड्रॉ करा. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, पॉझिटिव्ह वर्क डन हे एक्सपान्शन मध्ये असतं आणि निगेटिव्ह वर्क डन हे कॉम्प्रेशन मध्ये असतं. आपल्या थेरी लेक्चर्स मध्ये बघून घ्या, हे त्या ठिकाणी दिलेलं आहे, हे 2 मार्काचं. त्याच्यानंतर डिफाईन आयसोथर्मल प्रोसेस, अडियाबॅटिक प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट, अडियाबॅटिक प्रोसेस मध्ये हीट एनर्जी कॉन्स्टंट. बाकीचं डेफिनेशन कंप्लीट करा व्यवस्थित. त्याच्यानंतर त्यांनी एक प्रॉब्लेम विचारलेला आहे, तो बघूया आता आपण काय दिलेलं आहे ते. त्यांनी असं सांगितलेलं आहे 1 मोल ऑफ अन आयडियल गॅस सांगितलंय. 1 मोल, N = 1 मोल
त्याच्यानंतर त्याचं प्रेशर दिलेलं आहे, हे सांगितलंय 1 मिली पास्कल सांगितलंय. याचा अर्थ ते आहे 1 इंटू 10⁻³ पास्कल. डायरेक्ट 10⁻³ वापरलं तरी चालते. टेम्परेचर दिलेलं आहे 27 डिग्री सेंटीग्रेड. 27 अधिक 273 केल्विन मध्ये पाहिजे मला. ते होणार टोटल 300 केल्विन. त्यानंतर गॅस इज अलाउड टिल इट्स व्हॉल्यूम इज डबल्ड. इट्स फायनल व्हॉल्यूम इज 2 times initial volume. Calculate the work done if the expansion is isobaric. आयसोबेरिक याचा अर्थ इथं जे काही प्रेशर आहे ते कॉन्स्टंट घ्यायचं आहे. आणखीन एक व्हॅल्यू लागेल, कॅपिटल आर एक लागेल इथं 8.314 जूल पर मोल पर केल्विन. या पद्धतीने हे सगळं तुमचं गिव्हन डाटा त्याच्यामध्ये येईल. त्याच्यानंतरचं सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता सगळ्यात पहिल्यांदा पीव्ही इक्वल टू NRT इनिशियल व्हॅल्यू साठी वापरून घेऊया आपण काय आहे ते. या पद्धतीनं आणि मग त्याच्यावरून इनिशियल व्हॉल्यूम हा आपण फाइंड आउट करायचा प्रयत्न करूया. बघूया व्हॅल्यू वापरून त्यात काय येते. VI इक्वल टू NRT अपॉन PI. प्रेशर कॉन्स्टंट आहे, नुसतं P लिहिलं तरी चालेल. देअरफॉर VI इक्वल टू काय काय दिलेलं आहे, नंबर ऑफ मोल्स दिलेला आहे 1, R आहे 8.314, टेम्परेचर आहे 300 केल्विन, डिवायडेड बाय प्रेशर आहे 10⁻³ ह्या 3 ने याला मल्टिप्लाय करा, किती होते बघा. 3 चौक 12, 2 हात झाले, 3 एके 3 आणि 1 4, त्यानंतर 3 त्रिक 9, 3 आठे 24 असेल. आणि इथलं 10⁻², इथलं 10⁻³ असं मिळून टोटल हे 10⁻5 होणार. व्हॉल्यूम आहे तो मीटर क्यूब मध्ये. त्याचा इनिशियल व्हॉल्यूम येईल. तर मला वर्क डन पाहिजे आहे. W इक्वल टू P इंटू VF मायनस VI. मग VF किती सांगितले बघा बरं. इनिशियल व्हॉल्यूमच्या दुप्पट सांगितलेलं आहे, त्यामुळं P इंटू ट्वाइस VI मायनस VI. यांची वजाबाकी होऊन VI शिल्लक राहील. P इंटू VI हे असं शिल्लक राहील. मग प्रेशर किती आहे ते दिलेलं आहे त्यांनी. प्रेशर आहे 10⁻³ त्यानंतर व्हॉल्यूम एवढा आलेला आहे 24.942 इंटू 10⁻5. हे टोटल किती होणार 10⁻² होणार. 10⁻² न याला मल्टिप्लाय करा म्हणजे डेसिमल पॉइंट 2 घरं उजवीकडे जाईल. एवढे जूल हे त्याचं वर्क डन असेल. या पद्धतीने त्याला पूर्ण करा. हे टोटल हा 4 मार्काचा प्रश्न, 2 मार्काचे डेफिनेशन, 2 मार्काचा प्रॉब्लेम, 4 आणि 2 6 आणि हा 1 मार्काचा MCQ असं मिळून हे 7 मार्काला विचारलं. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2024. इन ए सायकलिक प्रोसेस कसली सांगितले बघा. सायकलिक प्रोसेस. डेल्टा U change in internal energy, W work done, Q is heat supplied, then
सायक्लिक प्रोसेसमध्ये कसं असते, डेल्टा यू इक्वल टू 0 असते, कारण इनिशियल स्टेट फायनल स्टेट सेम असते. आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स तर असा आहे. मग याच्यात जर डेल्टा यू जर 0 झाला तर काय होणार, क्यू इक्वल टू डब्ल्यू, हे त्याचा आन्सर. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द सराउंडिंग इन थर्मोडायनेमिक्स. सिस्टम सराउंडिंग सगळं सांगितलेलं आहे, बघून घ्या. डेफिनेशन 1 मार्काची. त्यानंतर एक्सप्लेन द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ ए थर्मोडायनेमिक सिस्टम बाय हिटिंग इट. सिस्टमला हीट केल्यानंतर इंटरनल एनर्जी मध्ये कशा पद्धतीने चेंज होतो ते एक्सप्लेन करायचं आहे, ते 2 मार्काला. व्हॉट इज अन आयसोथर्मल प्रोसेस, ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर वर्क डन बाय अ गॅस इन आयसोथर्मल प्रोसेस, ते सुद्धा ऑलरेडी झालेलं आहे. 3 आणि 2 5, हा 1 मार्काचा प्रश्न. 6 हा 1 मार्काचा MCQ. 7 टोटल मार्क 7 मार्क टोटल विचारलेलं आहे. बघून घ्या, 7 मार्काचं वेटेज मोस्टली कॉन्स्टंट राहते याच्यामध्ये. तर इथं जुलै 2024 मध्ये त्याचं वेटेज एकदम कमी केलेलं आहे बघा. एक्सप्लेन अ सायकलिक प्रोसेस युझिंग नीट लेबल्ड PV डायग्राम. सायक्लिक प्रोसेस एक्सप्लेन करायची, ते 2 मार्काला विचारले. आता हा जो an expression for molar specific heat of a monoatomic gas at constant volume, हे CV चं डेरिवेशन आहे. ऍक्च्युली याच्या आधीच्या प्रकरणात आहे. ठीक आहे, त्यामुळं हे याच्या आधीच्या प्रकरणातला हा प्रश्न इथं आलेला आहे चुकून. त्यामुळे जुलै 2024 मध्ये त्यांनी फार एकदम त्याचं वेटेज कमी केलेलं आहे. काय आता त्यांनाच माहिती काय आहे ते, कारण हा सुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो त्याच प्रकरणातला आहे. साधारण त्याच्याशीच मिळतं जुळतं वाटू शकते, म्हणून फक्त इथं आलेला दिसतोय हा प्रॉब्लेम. ऍक्च्युली हा त्याच्या आधीच्या प्रकरणातला आहे. त्यामुळे इथं फक्त 2च मार्काला विचारले बघा. बाकीचं हे सगळं कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मध्ये जातं. त्यामुळं जुलै 2024 मध्ये एकदम वेटेज त्याचं खूप कमी केलंय. 7 वरून डायरेक्ट त्याला 2 मार्कावरतीच आणलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पेपर जून 2025, याच्यामध्ये सगळं थेरॉटिकलच विचारलेलं आहे. एक्सप्लेन द थर्मोडायनेमिक्स ऑफ अडियाबॅटिक प्रोसेस टू ऑप्टेन अडियाबॅटिक कॉन्स्टंट फॉर रिजिड डायॲटॉमिक मॉलिक्यूल ऑफ गॅस. हे सगळं बघून घ्या, डेरिवेशन्स आहेत ते. त्यानंतर डिफाईन आयसोथर्मल प्रोसेस, ऑप्टेन अन एक्सप्रेशन फॉर वर्क डन ड्युरिंग आयसोथर्मल प्रोसेस. हे कितव्यांदा आलं तुमचं तुम्ही बघा. ड्रॉ PV डायग्राम, हे 4 मार्कला विचार. इथं परत एकदा वेटेज करेक्ट आलेलं आहे. 4 अधिक 3 टोटल 7 मार्काचे प्रश्न आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2025. If two systems are in each in a thermal equilibrium with a third system, they are also in thermal equilibrium with each other. Zeroth law of thermodynamics. What do you mean by thermodynamic system? System ची डेफिनेशन. 1 मार्काचा MCQ. ही डेफिनेशन 1 मार्काची. त्यानंतर हा प्रॉब्लेम आपण सोडवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही प्रॉब्लेमच्या लेक्चर्स मध्ये. 0.5 मोल दिलेले आहेत, म्हणजे n इक्वल टू 0.5. टेम्परेचर सांगितलेलं आहे 300 केल्विन. इनिशियल व्हॉल्यूम आहे 2 लिटर. फायनल व्हॉल्यूम आहे 6 लिटर. तर वर्कडन किती असेल, 2.303 nRT log to the base 10 VF/VI. हे बघा, फाइंड आउट करा. या पद्धतीने आपण घेतले किंवा नाही ते सगळं चेक करून घ्या. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा आणि सोडवा, आन्सर येते. हे 2 मार्क. त्याच्यानंतर थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मधले हे 3 प्रकार 3 मार्काला विचारले.
व्यवस्थित लिहा, मात्र 3 मार्क सगळे मिळाले पाहिजेत. 3 आणि 2 5, 1 6 आणि हा एक MCQ, तो 1 मार्काचा, असं मिळून टोटल तर परत एकदा वेटेज 7 मार्काचं आणलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर, मार्च 2026. The process in which heat is neither absorbed nor released, म्हणजे Q equal to 0, म्हणजेच adiabatic प्रोसेस. परत एकदा आलंय बघा, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम डिफाईन करायचंय. 3 मार्क. हा प्रॉब्लेम परत एकदा विचारलेला आहे. 0.5 मोल जो आता आपण सांगितला, एक्सप्लेन केला, तोच, फक्त याच्यात त्यांनी वर्कडन आणि हीट सप्लाइड असं दोन्ही पण विचारलंय. मग Q इक्वल टू डेल्टा U प्लस W, असा फॉर्म्युला आहे. ज्या अर्थी आयसोथर्मली आहे त्या अर्थी डेल्टा U 0 असणार, म्हणजेच Q इक्वल टू W येणार. मग तुम्ही जे W फाइंड आउट करताय, वर्कडन इक्वल टू 2.303 nRT log to the base 10 VF divided by VI. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही जे काय वर्कडन फाइंड आउट करताय तेच हीट एनर्जी येणार. त्यामुळे मग हे टोटल किती होईल? हे 3 मार्क, 3 आणि 3 6 आणि हे 1 7, असं मिळून टोटल हे 7 मार्काचं होईल.